छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर आता त्यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली आहे. भुजबळांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात भुजबळांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. या दरम्यान धनंजय मुंडेंकडे असणारं अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं भुजबळांना दिलं जाण्याची शक्यता आहे. तर मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होतं, मात्र आता ते खातं छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेतलेली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचेसुद्धा मनापासून मी आभार मानतो. मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाते सांभाळलेली आहेत. असंच जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू. विशेषतः आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणीसुद्धा आणि येवले मतदारसंघामध्ये सुद्धा या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकरी रडत आहेत. तर त्या बाबतीमध्ये मी जे आहे आमच्या जे मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यातून ते आमच्या शेतकऱ्यांना काय आपल्याला मदत करता येईल आणि तातडीची मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन. तर छगन भुजबळ यांची राजकीय कारकिर्दी नेमकी कशी होती ते एकदा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. छगन भुजबळ यांची शिवसेनेतून राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 1973 ते 1984 मुंबई पालिकेमध्ये ते विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवलंय. 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे ते महापौर झाले. 1991 मध्ये दुसऱ्यांदा ते मुंबईचे महापौर झाले. 1985-1990 मध्ये मुंबईच्या माझगावचे ते आमदार झाले. 1991 मध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबत टोकाचे मतभेद त्यावेळी भुजबळांचे झाले. बाळासाहेबांसोबतच्या मतभेदानंतर सेनेला त्यांनी रामराम केला. 1991 मध्ये पवारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांनी प्रवेश केला. 1991 मध्येच महसूल मंत्री, गृहनिर्माण मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. 1992 साली भुजबळांकडून समता परिषदेची स्थापना करण्यात आली. 1999 मध्ये काँग्रेस सोडून पवारांसोबत ते राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला. 18 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर छगन भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2002 ते डिसेंबर 2003 या दरम्यान ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. गृहमंत्री सुद्धा राहिलेत. ही महत्त्वाची खाती त्यांनी भूषवलीत. 2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर ते निवडून गेले. 2004 ते 2008 या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री ते होते. 2008 साली महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा ते उपमुख्यमंत्री झाले. 2015 साली महाराष्ट्र सदन या घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी सुरू झाली. 2016 साली महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीकडून छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली. 2018 साली तब्बल 2 वर्षांनी भुजबळांची तुरुंगातून सुटका झाली. ठाकरे सरकार आणि शिंदे सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा भूषवलं.